हॅलो गाईज. तर मी आज पुन्हा रेल्वे स्टेशनला आलो बीडच्या. मला कमेंट आल्या होत्या अशा की बीड स्टेशनवरती जवळजवळ 15 दिवस झाले की रेल्वे येत नाही. तो आहे प्लॅटफॉर्म 1 आणि हा प्लॅटफॉर्म 2. प्लॅटफॉर्म 2वरती आपल्याला दिसते ती जाळी दिसते तुम्हाला. प्लॅटफॉर्म क्रमांक 1ला प्रोटेक्ट जाळी ती बघू सगळ्या साईडने लावलेली ती. तसंच पुढे उत्सुकता माझ्या पण की ते का बंद आहे ते, पण इथे कोण दिसत नाही मला विचारण्यासाठी. मला खाली उतरून बघावं लागेल कारण की लेबर त्या साईडलाच आहेत. आपल्याला तिकडे बघा एक डीपी लावलेली दिसते, डीपीची मशीन. अबे ट्रेन नहीं आ रहा ना? कितने दिन हो गए? हाँ कितने? 1 दिन हो गया, 2-3 दिन हो गए है ना? अभी डीजल नहीं मिला, ट्रेन बंद है। हाँ इसकी वजह से। तो अब ये डीजल का जब प्रॉब्लम सॉल्व होगा तभी आएगी ट्रेन, ऐसा कुछ तो कन्फर्म आहे. ऐकलंच असेल तुम्ही सगळ्यांनी की ते असं बोलत होते की 2-3 दिवस ट्रेन नाही आलेली. पण कन्फर्म मला पण नाही. कमेंट आल्या होत्या की पेट्रोल आणि डिझेलची किती किती तुटवडा झालेला आहे. सध्या तरी पेट्रोल तरी भेटते पण डिझेल. तर ते चेक करण्यासाठी आपण स्टेशनला आलो आहे आणि थोडीशी अपडेट आहे ते पण देतो. आणि जर कोणी भेटलं जो की आपल्याला इन्फॉर्मेशन प्रॉपर देईन किंवा इथले कोणले लेबर वगैरे असेल त्यांना काय माहीत असेल तर आपण त्यांना सगळ्याला विचारू की का रेल्वे येत नाही. कारण की मी ऑनलाईन पण चेक केलं तर कॅन्सल दाखवते, सगळे डेज कॅन्सल दाखवते. जर कोणी भेटलं तर त्यांच्याकडून आपण बघू काय येत नाही वगैरे. तर चला तुम्हाला दाखवते तिथलं अपडेट प्लस स्टेशनवर रेल्वे काय येत नाही ते. तो आहे प्लॅटफॉर्म 1 आणि हा प्लॅटफॉर्म 2. प्लॅटफॉर्म 2वरती आपल्याला दिसते हे बनवले, दोन्ही साईडने बनवले. आत्ता मला वाटतं हे इथपर्यंतच शेवट असावा कारण की क्रॉसमध्ये खाली आणले आपल्याला कळल्यानंतर. ही एक नवीन अपडेट आहे, ह्याचं काम झालेलं दिसतं आहे. आणि पुढे गेल्याच्या नंतरच बघा जसं प्लॅटफॉर्म क्रमांक 1वरती लाईटीचे जे पोल बसवलेत ना तेच सेम इकडे बसवलेत, फक्त तिथे लाईट लावलं नाही पण पोल वगैरे बसवलेत. आता ते कुठपर्यंत बसवतील माहीत नाही पण आपल्याला दिसते बसवलेले. हे बघा प्लॅटफॉर्म 2वरती ही अपडेट मग अशी म्हणत होती पूर्ण प्लॅटफॉर्मवरती आत्ता इथपर्यंत झाले काम. जे खांब आहेत लाईटीचे म्हणजे इथं पूर्ण इथपर्यंत लावत आलेले आहेत. जसं प्लॅटफॉर्म क्रमांक 1वरती जे लाईट आहे ना लाईटीचे खांब ते इथपर्यंत आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 1वाला. आणि सेम त्याच्याच अपोजिटला प्लॅटफॉर्म क्रमांक 2ला लावले आहेत. फक्त त्याच्यावरती लाईट नाही लावलेली पण खांब वगैरे लावून ठेवलेले आहेत. आणि दुसरं सांगायचं म्हणजे ती जाळी दिसते तुम्हाला प्लॅटफॉर्म क्रमांक 1ला प्रोटेक्ट जाळी ती बघू सगळ्या साईडने लावलेली ती. तसंच पुढे अँगल लावलेलं दिसत आपल्याला. त्याचा अँगल मला वाटतं असंच कंटिन्यू करते कुठं पण माहीत नाही पण असंच कंटिन्यू करते. आणि नंतर ती जाळी जशी लावली म्हणजे तशी सेम ती कॉपी इकडे करते. आणि मला वाटतं इथं काय माहीत करते का नाही पण तिथं तर आहे. तर अशा आहे 2-4 अपडेट दिसतात आपल्याला. पण मेन जे अपडेट आपल्यासाठी ते म्हणजे रेल्वे काय येत नाही. त्या कमेंट आल्या होत्या मला, त्याच्यामुळं ते बघणं महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. कारण की चक्क 15 दिवस स्टेशनवरती रेल्वे येत नाही म्हणल्यावर काय प्रॉब्लेम माहीत नाही. आता एकतर अंदाज माझा असं पण असू शकतं की आता मेच्या एंडिंगला डायरेक्ट रेल्वे जे आहे वडवणीला येणार आहे. तसं परडे बोललेत पण ते पॉसिबल नाही वाटत. पण वडवणीला आपण कन्सिडर करू, तिथं येणार आहे. तर त्याचं काहीतरी असू शकतं प्लॅनिंग. पण दुसरं असं येतं की जर तसं असेल तर मग इथपर्यंत काय प्रॉब्लेम आहे त्यांना पाठवायला. बघू काय हे असे कंटिन्यू गॅप नाही मध्ये पूर्ण असे कंटिन्यू पूर्ण स्टेशनला हे लाईटीचे खांब लागले दिसतं. फक्त ते जे लिफ्टचं दिसतं त्याच्या तिकडे त्या साईडला पण असं खांब वगैरे लावलेलं दिसतं आपल्याला. म्हणजे पूर्ण कंटिन्यू जसं या प्लॅटफॉर्म क्रमांक 1वर आहे तसं तिकडे पण लावले आणि इकडे पण लावले. नाही त्याला पाणी नाही, ते लावले आता नंतर चालू करते. नाही राहते बंदच नाही.
आता आणलं ना त्या क्लिफच्या खालून येतं, ह्यांनी बघितलं नाही दोघींनी, त्यांना दाखवतं खालचं तिकडचं. बघून दिसलं. हे पाय कधी आली ती आणि कोणत्या तुझं काय? माझं टाक. एक्सरसाइज करायला आलेले लोक दिसत फक्त, ते पण खूप क्वचित. काय भांडण कशाला करत होते? रेल्वे दोन गोष्टी दिसतात, एक म्हणजे रेल्वे बंद सांगते नाही म्हणून, आणि दुसरी गोष्ट म्हणजे काम दिसतं झालेलं. असं काही ठप्प नाही पडलं काही, पण काम चालू आहे आणि रेल्वे येत नाही. मी पण ते उत्सुकता माझ्यात पण की ते का बंद आहे ते, पण ते कोण दिसत नाही मला विचारण्यासाठी. मला खाली उतरून बघावं लागेल, कारण की लेबर त्या साईडलाच आहेत. आपल्याला तिकडे बघा एक डीपी लावलेली दिसते, डीपीची मशीन. विचारतो त्यांना काय आहे ते. अबे ट्रेन नहीं आ रहा ना, कितने दिन हो गए? हाँ कितने? एक दिन हो गया, 2-3 दिन हो गए। नहीं ज़्यादा हो गए, आई थिंक 15-20 कुछ तो है ना। अभी डीजल नहीं मिला, ट्रेन बंद है। हाँ इसकी वजह से यही देखने के लिए आया था मैं। कमेंट आई थी मुझे, कमेंट यूट्यूब पे कि ट्रेन नहीं आ रहा, तो मैं बोला देख क्या, तो क्या मतलब क्यों नहीं आ रहा। अभी ट्रेन आगे होने वाला है शुरू? अभी नहीं हुआ। नहीं, अच्छा। तो अब ये डीजल का जब प्रॉब्लम सॉल्व होगा तभी आएगी ट्रेन, ऐसा कुछ तो कन्फर्म है? अभी कुछ कंफर्म नहीं हुआ। अच्छा अच्छा, चलो थँक्यू. ऐकलंच असेल तुम्ही सगळ्यांनी की ते असं बोलत होते की 2-3 दिवस ट्रेन नाही आलेली, पण कन्फर्म मला पण नाही. कमेंट आल्या होत्या की 15 दिवस ट्रेन नाही आलेली. त्याचं कारण तर त्यांनी सांगितलं की डिझेल नाही भेटल्यामुळे ट्रेन आलेली नाही. आता आपण पण कन्फर्म नाही सांगू शकत काय कारण आहे, पण सगळ्याला माहिती आहे की आता सध्या पेट्रोल आणि डिझेल किती तुटवडा झालेला आहे. सध्या तरी पेट्रोल तरी भेटते आहे, पण डिझेल तर अजूनसुद्धा नाही भेटत. काही काही ठिकाणी भेटते, काही काही ठिकाणी नाही. तर हे कारण त्यांनी मला सांगितलं की ट्रेन जे आहे डिझेल नसल्यामुळे सध्या बंद आहे. तर असं कारण आहे. बघू आता कधी चालू होती. आता जर डिझेलचाच प्रॉब्लेम असेल तर ज्यावेळेस डिझेल अवेलेबल होईल त्याच्यानंतर मग ट्रेन चालू होईल डिझेलची, नाहीतर मग नाही. तसं तर आता मेमध्येच बोलले होते की सुरू होणार आहे, पण डिझेलचा जर प्रॉब्लेम जर सॉल्व नाही झाला तर मग आपल्या सगळ्याला माहिती आहे की म्हणलेल्या टायमानुसार हो. तर अशी अपडेट आहे. अपडेट पण आहे की स्टेशनवरती की आपल्याला काम पण झालेलं दिसतं आहे स्टेशनवर, आणि रेल्वेचं जे कारण आहे न येण्याचं ते पण दिसतं. म्हणजे काही एक कन्फर्म झालं की रेल्वे येत नाही, पण ते असं बोलले की 2-3 दिवस नाही झालं. म्हणजे त्यांनी काय कन्फर्म सांगितलं नाही, पण मला पण नाही माहीत की 2-3 दिवस झाले येत नाही का 15 दिवस नाही. कारण की तसं बघायला गेलं तर डिझेलचा प्रॉब्लेम तो आता फेस करावा लागतो आपल्याला, डिझेल पेट्रोलचा. का आधीपासून 15 दिवस अगोदरपासून नव्हतं हे, माहीत नाही किती दिवस ट्रेन नव्हती. तर अशी होती बीड स्टेशनवरची अपडेट आणि ट्रेन न येण्याचं कारण. अशा गोष्टी आहेत, म्हणजे अपडेट पण दिसते आपल्याला, आणि जे मेन कारण होतं ट्रेन का येत नाही तर त्याचं पण आपल्याला उत्तर भेटलेलं आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.